दुसरीकडे जालन्यात कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत. हॉटेलमध्ये 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उरलाय. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनी आज त्यांची महत्त्वाची एक बैठक होणार आहे. तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी. इराण इस्रायल युद्धाचा फटका थेट जालन्यातील हॉटेल चालकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो. मागील काही दिवसापासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद असल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक जे ते अडचणीत आलेले आहेत. खरं तर काही हॉटेलवर 1 दिवसाचा किंवा 2 दिवसाचाच गॅस जो उपलब्ध आहे, त्यानंतर आम्ही काय करायचं असा प्रश्न जो तो हॉटेल मालक चालकावरती आहे. मी सध्या आनंदी हॉटेल या ठिकाणी आहे. आपण हॉटेलच्या संचालकांसोबत बोलणार आहोत. साहेब, खरं तर अशा प्रकारची स्थिती तुमच्या कधी आतापर्यंत आली का? आता काय स्थिती आहे? गॅस पुरवठा होतोय का तुमच्याकडे? नाही, आतापर्यंत अशी कधी परिस्थिती आमच्याकडे आली नाहीये. पण आखाती देशांमध्ये जे युद्ध चालू आहे, युद्ध परिस्थिती जी आहे, त्यामुळे गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे. सध्या आमच्याकडे जो स्टॉक आहे हा 2 दिवसापर्यंत आम्हाला उपयोगात येईल इतका स्टॉक आमच्याकडे आहे. जसा ज्या एजन्सीकडनं आम्हाला जो स्टॉक गॅसचा सप्लाय होतो त्यांना आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की वरतूनच गॅस येणं बंद झालं असल्यामुळे आमच्याकडेही स्टॉक नाही आहे. त्यामुळे त्यांनी जितका त्यांच्याकडे स्टॉक आहे 2 टाक्या त्यांनी मला आता पाठवल्या आहेत. अजून पुढे 2 दिवस मला चालेल, माझा हॉटेल व्यवसाय सुरू राहील. पण जर वरतून सप्लाय मिळाला नाही तर आम्हाला हॉटेल बंद करण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही. एकंदरीत तुम्हाला रोजचा किती गॅस लागतो? तुमच्याकडे मोठे जर हॉटेल बंद करण्याची वेळ आली तर तुमच्याकडल्या कर्मचाऱ्यांचं काय? जर गॅस पुरवठा सुरळीत कधीपर्यंत होईल अशी कशी आशा काय तुम्हाला? असं तर वरतून काही ज्यांच्याकडनं आम्ही गॅस देतो त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं नाहीये. आणि स्टाफ तर मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्या गोष्टी हॉटेल चाललं तर त्याच्यावर डिपेंड आहे. तर 20-25 लोक आमच्याकडे स्टाफ आहे, त्यांचाही रोजगार यातूनच आम्ही त्यांना देणार आहोत. पण हे जर नसतं तर त्याला आम्ही काहीच करू शकणार नाही. 2 दिवस